लग्न सोहळ्यात नवरी मुलीने नाव घेण्याची भारतीय संस्कृतीची एक भावनिक परंपरा आहे। काळ बदललाय, संदर्भ देखील बदलले, पण या परंपरेचा गाभा आजही तितकाच जिवंत आहे। दापोलीतील एका लग्न सोहळ्यात नवरी मुलीने घेतलेलं हे नाव नव्या संदर्भांना परंपरेच्या कोंदणात बसून एका दूरदृष्टी विकास कार्याचा केलेला गौरवच म्हणावा लागेल। योगेश दादांनी दिलंय विकासाचं दान, योगेश दादांनी दिलंय विकासाचं दान, विशालरावांचं नाव घेते निवडून आणू धनुष्यबाण। दापोलीच्या विकासाला नावं ठेवण्याची पद्धत कदाचित विरोधकांमध्ये असेलही, पण याच विकासाला नाव घेण्याच्या रिवाजामध्ये गुंफून नामदार योगेशदादा कदम यांच्या कार्यपद्धतीला सांस्कृतिक परंपरेमध्ये स्थान मिळणं हा या कार्यपद्धतीचा सांस्कृतिक गौरवच म्हणावा लागेल। तालुक्याच्या विकासावर परंपरेच्या विश्वासाची मोहर उमटते ती हीच। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।